लोकसभा निवडणुकीत नगर दक्षिण मधून पराभूत झालेले भाजप नेते डॉक्टर सुजय विखे पाटील यांना आता आमदारकीचे वेध लागले आहेत। विखे घराण्याचे कट्टर राजकीय शत्रू असलेल्या बाळासाहेब थोरात यांच्यात संगमनेर मतदारसंघातून उभं राहण्याची तयारी त्यांनी सुरू केली आहे। कॅबिनेट मंत्री असलेले वडील राधाकृष्ण विखे पाटील यांच्या जोरावर डॉक्टर सुजय विखे यांनी 8 वेळा आमदार राहिलेल्या बाळासाहेबांना आव्हान देण्याची तयारी दाखवली आहे। भाजपलाही तिथं तगडा उमेदवार मिळत नसल्यानं त्यांनीही सुजय यांना गो अहेडचे संकेत दिले होते। पण आता सुजय यांच्या सभेत एक अशी घोडचूक झाली आहे की ज्यामुळे थोरातांविरोधात जिंकणं तर दूर, सुजय यांना भाजप उमेदवारी देतोय की नाही अशी शंका उपस्थित होते। काय आहे यामागचं राजकारण जाणून घेऊयात मिशन पॉलिटिक्स मधून। नमस्कार, मी समीक्षा। सुजय विखे पाटील यांनी विधानसभेच्या वातावरण निर्मितीसाठी 25 ऑक्टोबर रोजी संगमनेर तालुक्यातील धांदरफळ गावात युवा संकल्प मेळावा आयोजित केला होता। या मेळाव्यात सुजय हे उपस्थित होते। व्यासपीठावर थोरात विरोधकांची गर्दी जमली होती। संगमनेर तालुक्यातील थोरातांचे जुने राजकीय विरोधक असलेले भाजपचे वयस्कर नेते वसंतराव देशमुख यांनीही विखेंच्या मेळाव्यातून जोरदार भाषण ठोकलं। मात्र थोरातांवर प्रखर टीका करताना त्यांनी बाळासाहेबांची कन्या डॉक्टर जयश्री थोरात यांच्याविषयी आक्षेपार्ह विधान केलं आहे। झालं ही बातमी गावात पसरली आणि काही वेळातच थोरात समर्थक, कार्यकर्ते व काही महिलांनी या ठिकाणी येऊन मेळावाच उधळून टाकला। इतकंच नव्हे तर गावातून बाहेर जाणाऱ्या विखे पाटील समर्थकांच्या गाड्या अडवून त्यावर दगडफेक केली। एका गाडीला तर आगही लावली। यावरून विखे आणि थोरात यांच्यातील आरोप प्रत्यारोपाच्या फैरी झाडल्या जात असून राजकारणही चांगलंच तापलं आहे। सुजय विखे पाटील यांनी माझ्यावर हल्ल्याचा विरोधकांचा कट होता असा आरोप केला आहे, तर महिलांबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य करणाऱ्यांना त्वरित अटक करा या मागणीसाठी थोरात समर्थकांनी 2 दिवस जोरदार आंदोलन केलं। अखेर पोलिसांनी वसंतराव देशमुख यांना अटक केली। तसंच दगडफेक व जाळपोळ प्रकरणात जयश्री थोरात यांच्यासह त्यांच्या 50 समर्थकांवरही गुन्हे दाखल झालेत। हिंसाचार करणाऱ्यांवर गुन्हे दाखल केल्याचं आपण समजू शकतो, पण जे वसंतराव आक्षेपार्ह बोलले त्यांच्यावर कडक कारवाई करण्याऐवजी त्यांनी ज्यांची बदनामी केली त्या जयश्री यांच्या विरोधात गुन्हा दाखल का केला असा प्रश्न उपस्थित होतोय। मला न्याय देण्याची आवश्यकता असताना विषय दुसरीकडे भरकटवला जात आहे। मात्र मी आता पोलीस ठाण्यात ठिय्या आंदोलन करणार आहे। अटक करायची असेल तर मला अटक करा, मात्र या सर्वसामान्य लोकांना त्रास देण्याचं काम करायचं नाही। आता दिवाळी आली आहे, त्यामुळे प्रत्येकाच्या घरी दिवाळी साजरी केली जाते, मात्र ते सर्वसामान्य लोकांची दिवाळी खराब करतायत अशी टीका त्यांनी पोलिसांवर केली आहे। एकूणच या सभेमुळे संगमनेर मधील वातावरण तणावपूर्ण बनलं आहे। आता या वयानं इतकं ज्येष्ठ असूनही आक्षेपार्ह भाषा बोलणारे वसंतराव देशमुख आहेत तरी कोण हे आपण जाणून घेऊयात। संगमनेर तालुक्यातील धांदरफळ बुद्रुक या गावचे रहिवासी असलेले देशमुख हे थोरातांचे कट्टर विरोधक म्हणून ओळखले जातात। दिवंगत भाऊसाहेब थोरात त्यानंतर आमदार बाळासाहेब थोरात यांच्यावर ते कायमच टीका करत असतात। यातून अनेकदा वादही झाले आहेत। संगमनेर साखर कारखान्याच्या एका वार्षिक सभेमध्ये त्यांनी केलेल्या वक्तव्यावरून दिवंगत भाऊसाहेब थोरात यांनी त्यांचा चांगलाच समाचार घेतला होता। कदाचित वाढत्या वयामुळे गेल्या काही वर्षांपासून ते सक्रिय राजकारणापासून तसे अलिप्त होते। मात्र सुजय विखेंनी जाणीवपूर्वक त्यांना संगमनेरच्या सभेत अध्यक्षस्थानी विराजमान केलं आणि देशमुखांची जीभ घसरली। यामुळे देशमुखांचं फार नुकसान होणार नाही, पण त्यांना बोलावून सुजय यांनी आपल्या पायावरच धोंडा पाडून घेतलाय असं म्हटल्यास वावगं ठरणार नाही। एकीकडे भाजप लाडकी बहीण योजनेतून महिलांचा सन्मान वाढवण्याचा प्रयत्न करत असताना त्यांच्याच पक्षाचे नेते महिलांबद्दल आक्षेपार्ह विधान करून त्यांचा अवमान करत आहेत अशी टीका आता विरोधक करू लागलेत। हे प्रकरण पेटतं कसं राहील याची काळजी थोरात समर्थक घेत आहेत। या मुद्द्याचा त्यांना निवडणुकीतही फायदा होऊ शकतो। अशा तणावपूर्ण परिस्थितीत सुजय यांना संगमनेर मधून मतदारांचाही कितपत प्रतिसाद मिळेल याविषयी शंकाच आहे। त्यामुळे भाजप त्यांना उमेदवारी देईल का याविषयी आता संभ्रम व्यक्त केला जातोय। एकूणच थोरातांविरोधात लढण्याची चांगली चालून आलेली संधी सभेतील एका ज्येष्ठ नेत्याच्या आक्षेपार्ह वक्तव्यानं सुजय यांनी गमावली। त्यांनी स्वतःहून आपल्या पायावर धोंडा पाडून घेतलाय असंच म्हणावं लागेल।